Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण जो सेकंड चॅप्टर आहे मॅट्रायसेस, त्या मॅट्रायसेस मध्ये आपण पहिली मेथड पाहतो, इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय युजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलेले, इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय युजिंग रो ऑपरेशन. हे इनव्हर्स फाइंड केलंय आपण, एक एक्झाम्पल घेतलेले. तसंच एक सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन आहे, फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ए मॅट्रिक्स आहे, 3x3 मॅट्रिक्स आहे. फर्स्ट रो आहे 3 2 6, सेकंड रो आहे 1 1 2, थर्ड रो आहे 2 2 5. हा ए मॅट्रिक्स जो आहे, या ए मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा, इनव्हर्स फाइंड करायचा आहे बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता मी इनव्हर्स फाइंड करण्यासाठी जो इनव्हर्स आहे तो रो ऑपरेशन यूज करून मी फाइंड करणार. मग या मॅट्रिक्सचा इनव्हर्स केव्हा एक्झिस्ट होणार आहे, तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. मग तुम्ही चेक करायचं, दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा, तो नॉट इक्वल टू 0 येईल. आणि नॉट इक्वल टू 0 आलं तर म्हणायचं दिअर, मग पुढे काय म्हणायचं, देन ए इनव्हर्स एक्झिस्ट. दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय होणार, ए इनव्हर्स एक्झिस्ट होणार. आणि त्यानंतर मग कन्सिडर करायचं, कन्सिडर द इक्वेशन ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. हे कन्सिडर केलं, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. म्हणजे ए मॅट्रिक्सची जी ऑर्डर असणार आहे तीच राईट साईडचा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सची काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे. मग ए मॅट्रिक्स दिलेला आहे इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला मी 3x3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1. आता मला हा गिव्हन ए मॅट्रिक्स जो आहे लेफ्ट साईडचा तो मला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे. मग मला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचं असेल तर कुठल्या स्टेप घ्यावं लागतील, म्हणजे डायगोनल इलेमेंट काय करायचे, मला 0 आणायचे, 1 आणायचे, आणि नॉन डायगोनल इलेमेंट काय करायचे, 0 करायचे. मग पहिला जो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे तो इथे मला 3 च्या ऐवजी काय करायचं आहे, तिथे 1 आणायचं आहे. आता 1 आणल्याच्या नंतर त्याच्या बिलोचे इलेमेंट काय करायचे, 0 करायचे. मग सेकंड रो मध्ये इलेमेंट 1 आहे पहा. मग मी पहिलं ऑपरेशन घेतलं, इंटरचेंज फर्स्ट रो अँड सेकंड रो. फर्स्ट रो आणि सेकंड रो मध्ये इंटरचेंज करायचं आहे, मग इंटरचेंज केला. सेम ऑपरेशन राईट साईडला घ्यायचं. मग फर्स्ट रो येईल 1 1 2, सेकंड तसंच राईट साईडला फर्स्ट रो येईल 1 1 0, लेफ्ट साईडला सेकंड रो येईल 3 2 6, राईट साईडला सेकंड रो येईल 1 0 0, आणि थर्ड रो तो ॲज इट इज आहे 2 2 5 0 0 1. मी काय केलं, फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो मध्ये जे इलेमेंट आहे तो काय केला, 1 आणला बाय युजिंग सुटेबल ऑपरेशन. आता 1 आणल्याच्या नंतर त्याच्या बिलोचे इलेमेंट काय करायचे, 0 करायचे. 3 केव्हा 0 होईल, तर 3 ने R1 ला मल्टिप्लाय केलं आणि 3 जो सेकंड रो आहे त्यामधून फर्स्ट रो सबस्ट्रॅक्ट केला, 3 टाइम्स फर्स्ट रो सबस्ट्रॅक्ट केला तर इथे 0 होणार. तसंच थर्ड रो मध्ये 0 कसं येईल, 2 च्या जागेवर. थर्ड रो मधून 2 टाइम्स फर्स्ट रो, थर्ड रो मधून कुठला वजा सबस्ट्रॅक्ट केला, 2 टाइम्स फर्स्ट रो जर सबस्ट्रॅक्ट केला तर मला हा 2 जो आहे तो काय होईल, 0 होईल. मी पहिलं ऑपरेशन घेतलं, चेंज इन R2 बाय R2 मायनस 3 टाइम्स R1
अँड सेकंड ऑपरेशन घेतलं चेंज इन R3 बाय R3 मायनस 2 टाइम्स R1. मग मला फर्स्ट रो मध्ये चेंज करायचं आहे का? नाही, चेंज करायचं आहे मला सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये. मग मी फर्स्ट रो ॲज इट इज लिहिला दोन्ही साईडचा. आता मला सेकंड रो मध्ये चेंज करायचा आहे. का चेंज करायचा आहे? तर सेकंड रो मायनस 3 टाइम्स फर्स्ट रो. मग घेतलं ऑपरेशन 3 मायनस 3 टाइम्स 1 म्हणजेच 0 येईल. 2 मायनस 3 टाइम्स 1 म्हणजेच 2 मायनस 3 मायनस 1 येईल. 6 मायनस 3 टाइम्स 2 दॅट इज 6 मायनस 6 0 येईल. तसंच राईट साईडला ऑपरेशन घेतलं 1 मायनस 3 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल आणि 0 मायनस 3 टाइम्स 1 म्हणजेच मायनस 3 येईल आणि 0 मायनस 3 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. सेकंड रो मी काय केला? चेंज केला. तसंच आता थर्ड रो मध्ये चेंज करायचं आहे. R3 मायनस 2 टाइम्स R1 चेंज करायचं. मग 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजेच काय येईल? 0 येईल. 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजेच 0 येईल. त्यानंतर 5 मायनस 2 टाइम्स 2 म्हणजेच 5 मायनस 4 1 येईल. तसंच सेम ऑपरेशन राईट साईडला 0 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. 0 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजेच मायनस 2 येईल. 1 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. थर्ड रो मध्ये काय केला? चेंज केला. आता मला काय करायचं आहे? मी त्याच्या 1 आणला, त्याच्या बिलोचे एलिमेंट काय केलंय? 0 आणले. त्यानंतर सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये जो A22 एलिमेंट आहे हा -1, तो मला काय करायचा आहे? इथे सुरुवातीला 1 आणायचा आहे. मग इथे मायनसने जर मल्टिप्लाय केलं सेकंड रोला तर हा मायनसचा काय होईल? प्लस होईल. म्हणून मी पुढचं ऑपरेशन घेतलं चेंज इन R2 बाय काय चेंज करायचं आहे? -1 इंटू R2. मग R2 ला मी -1 ने मल्टिप्लाय केलं. मग फक्त R2 मध्ये चेंज होणार. फर्स्ट रो आणि थर्ड रो ॲज इट इज ठेवायचा आहे. 1 1 2 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू राईट साईड मॅट्रिक्स 0 1 0. आता चेंज करायचं आहे. मायनसने मल्टिप्लाय केलं की जे मायनस आहे ते प्लस होईल आणि प्लस आहे ते मायनस होईल. -1 3 0 0 -2 1. आता मी काय केला? 1 आणला. त्याच्यानंतर त्याच्या बिलोचा एलिमेंट आणि त्याच्या अबावचा एलिमेंट काय करायचा? 0 करायचा. आता ऑलरेडी त्याच्या बिलोचा एलिमेंट काय आहे? 0 आहे. मग त्याच्या अबावचा एलिमेंट 0 करायचा आहे. आता मला फर्स्ट रो मध्ये चेंज करायचा आहे. फर्स्ट रो मध्ये तो जो एलिमेंट आहे तो काय करायचा? 0 करायचा. मग कुठलं ऑपरेशन घेता येईल? तर चेंज इन R1 बाय R1 मायनस R2. ज्याच्यामध्ये चेंज करायचा आहे तो सुरुवातीला लिहायचा -R2. मग मी फर्स्ट रो मध्ये चेंज करणार आहे म्हणून सेकंड रो आणि थर्ड रो दोन्ही साईडचे काय करायचे? ॲज इट इज ठेवायचे. मग 0 सेकंड रो आहे 0 1 0. तसंच राईट साईडला सेकंड रो आहे -1 3 0. तसंच लेफ्ट साईडला थर्ड रो आहे 0 0 1. राईट साईडला थर्ड रो आहे 0 -2 1. आता मला काय करायचं आहे? फर्स्ट रो मध्ये चेंज करायचं. काय चेंज करायचं आहे? तर R1 मायनस R2 घ्यायचं. फर्स्ट रो मधून सेकंड रो सबस्ट्रॅक्ट करायचं. मग मी केलं 1 -0 1 -0 म्हणजेच 1 येईल. 1 -1 0 येईल. 2 -0 2 येईल. तसंच राईट साईडला 0 -1 म्हणजेच +1 येईल. 1 -3 म्हणजे -2 येईल. 0 -0 0 येईल. आता मी काय केलं? त्याच्या अबावचा एलिमेंट काय केला? 0 केला. आता त्यानंतर पाहायचं थर्ड रो आणि थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो 1 आणायचा. 1 नसेल तर 1 आणायचा. इथे ऑलरेडी काय आहे? 1 आहे. आता 1 आणल्याच्या नंतर त्याच्या अबावचे जे एलिमेंट आहे ते काय करायचे? 0 करायचे. आता त्याच्या अबावचा 1 एलिमेंट ऑलरेडी एक 0 आहे. मग फर्स्ट रो मध्ये जो एलिमेंट आहे A13 2 जो आहे तो काय करायचा? 0 करायचा.
मग मला चेंज करायचा आहे फर्स्ट रो मध्ये. मग काय चेंज करायचा, तर चेंज इन फर्स्ट रो बाय फर्स्ट रो मायनस 2 टाइम्स R3 थर्ड रो. मग मी सेकंड रो आणि थर्ड रो ॲज इट इज मला चेंज करायचा आहे फर्स्ट रो मध्ये. म्हणून फर्स्ट रो मध्ये चेंज केला मी 1 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. त्यानंतर 0 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. 2 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजे 0 येईल. तसंच राईट साईडला 1 मायनस 2 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. मायनस 2 मायनस 2 टाइम्स मायनस 2 म्हणजे मायनस 2 प्लस 4 म्हणजे प्लस 2 येईल. त्यानंतर 0 मायनस 2 टाइम्स 1 म्हणजेच मायनस 2 येईल. आता लेफ्ट साइडचा जो ए मॅट्रिक्स आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय झाला, रिड्यूस झाला. मग त्याला आय लिहायचं. आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू राईट साइडचा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स काय येईल, फर्स्ट रो येईल 1 2 मायनस 2, सेकंड रो येईल मायनस 1 3 0, थर्ड रो येईल 0 मायनस 2 1. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सने ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ए इनव्हर्सच मिळणार आहे. म्हणून ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 2 मायनस 2, सेकंड रो मायनस 1 3 0, थर्ड रो 0 मायनस 2 1. मी ए इनव्हर्स काय केला, फाइंड केला बाय युझिंग कुठले रो घेतले, तर रो ऑपरेशन घेतले. आता रो ऑपरेशन घ्यायचे म्हटलं की काय करायचं, पहिला एलिमेंट काय करायचा 1 आणायचा, त्याच्या बिलोचे एलिमेंट काय करायचे 0 करायचे. आता आपण कॉलम ऑपरेशनने घेऊ एक एक्झाम्पल. क्वेश्चन आहे फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. असा जर क्वेश्चन परीक्षेला असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच इनव्हर्स फाइंड करायचं. मग ए मॅट्रिक्स दिलेला आहे, फर्स्ट 3x3 चा आहे, पहिला रो आहे 1 3 3, सेकंड रो आहे 1 4 3, थर्ड रो आहे 1 3 4. मग हा ए मॅट्रिक्स जो आहे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स केव्हा एक्झिस्ट होणार, तर दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय करायचा, डिटर्मिनंट चेक करायचा. तो नॉट इक्वल टू 0 जर आला तर त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काय होणार, एक्झिस्ट होणार. मग तुम्ही चेक करा, दिलेला मॅट्रिक्स जो आहे त्याचा डिटर्मिनंट चेक करा, तो नॉट इक्वल टू 0 येईल. आणि पुढे म्हणायचं देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. मग कन्सिडर, मग काय कन्सिडर करायचं, कन्सिडर द इक्वेशन ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. मग ए मॅट्रिक्स आहे 1 3 3 1 4 3 1 3 4 इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स फर्स्ट रो 1 0 0, सेकंड रो 0 1 0, थर्ड रो 0 0 1. आता मला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काय करायचंय, हा आयडेंटिटी ए मॅट्रिक्स जो आहे त्याचा काय करायचा, इनव्हर्स फाइंड करायचा. आता आयडेंटिटी ए मॅट्रिक्स जो आहे त्याचा इनव्हर्स फाइंड करायचा आहे बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने. मग ए मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करताना काय करायचं, फर्स्ट कॉलम फर्स्ट रो मध्ये जो एलिमेंट आहे तो काय करायचा 1 आणायचा. त्यानंतर त्याच्या समोरचे, आता कॉलम म्हटलं की त्याच्या समोरचे, रो म्हटलं की त्याच्या बिलो एलिमेंट 0 करायचे. परंतु कॉलम ऑपरेशन जर असेल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर फाइंड करायचं असेल तर पहिल्या रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो मध्ये जो एलिमेंट आहे तो 1 आणायचा. त्यानंतर त्याच्या बिलोचे, त्याच्या राईट साइडचे एलिमेंट, त्याच्या राईट साइडचे एलिमेंट काय करायचे 0 करायचे बाय युझिंग सुटेबल कॉलम ऑपरेशन. आता त्या 1 0 केल्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे A22 हा 1 आणायचा बाय युझिंग कॉलम ऑपरेशन. 1 आणल्याच्या नंतर त्याच्या लेफ्ट साइडचा आणि त्याच्या राईट साइडचा ते काय करायचे 0 करायचे बाय युझिंग कॉलम ऑपरेशन. त्यानंतर 0 केल्यानंतर मग पुढे थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे A33 हा काय करायचा 1 आणायचा. तो 1 आणल्याच्या नंतर काय करायचा,
त्याच्या जे लेफ्ट साइडचे इलेमेंट जे आहेत ते काय करायचे, 0 करायचे बाय युजिंग कॉलम ऑपरेशन. मग काय होईल, तो ए मॅट्रिक्स जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय होईल, रिड्यूस होईल. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सने ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर ए इनव्हर्सच मिळणार आहे. आणि राईट साइडवर जे ऑपरेशन घेतलेले तो जो मॅट्रिक्स मिळणार आहे न्यू मॅट्रिक्स, तो काय असेल, दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स असेल. तर आपण याचा इनव्हर्स फाइंड करू. तर सुरुवातीला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो 1 आणायचा. इथे ऑलरेडी 1 आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरचे एलिमेंट काय करायचे, 0 करायचे. त्याच्या समोरचे एलिमेंट 0 करायचे म्हणजे सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम मध्ये काय करायचंय, चेंज करायचं. मग मी पहिलं ऑपरेशन घेतलं, चेंज इन सेकंड कॉलम. काय चेंज करायचं आहे, बाय सेकंड कॉलम -3 टाइम्स फर्स्ट कॉलम. तसं थर्ड कॉलम मध्ये जो 3 एलिमेंट आहे तो 0 करायचा आहे. तर काय कसं ऑपरेशन घेता येईल, चेंज इन थर्ड कॉलम बाय थर्ड कॉलम -3 टाइम्स फर्स्ट कॉलम, तर 0. मग मी कुठल्या कॉलम मध्ये चेंज करतोय, सेकंड आणि थर्ड मध्ये चेंज करतोय. मग फर्स्ट कॉलम जो आहे राईट साइड लेफ्ट साइडचा तो सेम ठेवायचा. मग फर्स्ट कॉलम आला 1 1 1. तसंच राईट साइडचा फर्स्ट कॉलम आला 1 0 0. आता राईट साइड लेफ्ट साइडचा सेकंड कॉलम आपण चेंज करतोय. काय चेंज करायचंय, तर C2 -3 टाइम्स C1. मग पहिलं ऑपरेशन घेतलं, चेंज केला आता सेकंड रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये 3 -3 टाइम्स 1 म्हणजेच काय येईल, तर 0 येईल. 4 -3 टाइम्स 1, 4 -3 म्हणजेच काय येईल, 1 येईल. 3 -3 टाइम्स 1 म्हणजे 0 येईल. तर काय केलं मी, त्याच्या 1च्या समोरचा एक 0 केला. आता थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो 0 करायचा. मग ते सेम ऑपरेशन आहे, थर्ड कॉलम -3 टाइम्स फर्स्ट कॉलम. मग 3 -3 टाइम्स 1 म्हणजे 0 येईल. 3 -3 टाइम्स 1 म्हणजे 0 येईल. आणि 4 -3 टाइम्स 1 म्हणजे 4 -3 काय येईल, 1 येईल. आता सेम ऑपरेशन राईट साइडला घ्यायचे. 0 -3 टाइम्स 1 म्हणजेच -3 येईल. 1 -3 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. 0 -3 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. तसंच राईट साइडला 0 -3 टाइम्स 1 म्हणजेच -3 येईल. 0 -3 टाइम्स 0 म्हणजे 0 येईल. आणि 1 -3 टाइम्स 0 म्हणजेच 1 येईल. तर मी राईट साइडला ऑपरेशन घेतले सेम. आता मी काय केलं, पहिला एलिमेंट जो आहे फर्स्ट कॉलम फर्स्ट रो मध्ये 1 आणला, त्याच्या समोरचे एलिमेंट 0 केले कॉलम ऑपरेशन. आता त्यानंतर पाहायचं सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो 1 आहे का. 1 नसेल तर काय करायचं, 1 आणायचा कॉलम ऑपरेशन घेऊन. आता इथे ऑलरेडी 1 आहे. मग त्याच्या राईट साइडचा एक एलिमेंट त्याच्या लेफ्ट साइडचा एलिमेंट काय करायचे, 0 रिड्यूस करायची. आता ऑलरेडी राईट साइडचा 1 एलिमेंट जो आहे तो काय आहे, 0 आहे थर्ड कॉलम मध्ये. मग मला फर्स्ट कॉलम मधील एलिमेंट जो 1 आहे तो काय करायचा, 0 करायचा. मग पहिलं काय ऑपरेशन घेता येईल, तर चेंज इन फर्स्ट कॉलम बाय फर्स्ट कॉलम मायनस सेकंड कॉलम. मग therefore सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम राईट साइड लेफ्ट साइड आर सेम कॉन्स्टंट. मग फर्स्ट कॉलम मध्ये चेंज करायचा आहे. काय चेंज करायचा आहे, तर फर्स्ट कॉलम मायनस सेकंड कॉलम. 1 -0 1 येईल. 1 -1 0 येईल. 1 -1 म्हणजेच 1 येईल. तसंच राईट साइडला सेम ऑपरेशन. 1 -3 म्हणजेच 4 येईल. 1 0 -1 म्हणजेच -1 येईल. 0 -0 म्हणजे 0 येईल. आता मी काय केलं, 1 आणला, त्याच्या लेफ्ट साइड राईट साइडचा एलिमेंट काय आला, 1 आणला, 0 केला. आता त्यानंतर पाहायचं थर्ड रो आणि थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो 1 आणायचा. आता इथे ऑलरेडीच 1 आहे. 1 नसेल तर 1 आणायचा बाय युजिंग सुटेबल कॉलम ऑपरेशन घेऊ. आता इथे 1 आहे. मग त्याच्या लेफ्ट साइडचे जे एलिमेंट आहेत ते काय करायचे, 0 करायचे.
आता सेकंड कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे ऑलरेडी 0 आहे, मग फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे तो मला 1 आणाय 0 करायचा. हा 1 जो आहे तो 0 कसा होईल, तर चेंज इन फर्स्ट रो. काय चेंज? फर्स्ट कॉलम बाय फर्स्ट कॉलम मायनस थर्ड कॉलम. मग फर्स्ट चेंज इन फर्स्ट कॉलम बाय फर्स्ट कॉलम मायनस थर्ड कॉलम. मग फर्स्ट कॉलम मध्ये चेंज करतोय म्हणजे सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम दोन्ही साईडचे काय करायचे, कॉन्स्टंट ठेवायचे. देअरफॉर ऑपरेशन घेतलं 1 मायनस 0 म्हणजे 0 1 येईल, 0 मायनस 0 म्हणजे 0 येईल, 1 मायनस 1 म्हणजे 0 येईल. सेम राईट साईडला ऑपरेशन 4 मायनस मायनस 3 म्हणजे 4 मायनस प्लस 3 7 येईल, मायनस 1 मायनस 0 म्हणजे मायनस 1 येईल आणि 0 मायनस 1 म्हणजेच मायनस 1 येईल. आता हा ए मॅट्रिक्स जो आहे, ए मॅट्रिक्स हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय केला मी, रिड्यूस केला. आता रिड्यूस केल्यानंतर हा आयडेंटिटी मॅट्रिक्सला लिहिता येईल आयडेंटिटी आय मॅट्रिक्स. आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू राईट साईडचा मॅट्रिक्स म्हणजे फर्स्ट कॉलम आहे 7 मायनस 3 मायनस 3, सेकंड रो आहे मायनस 1 1 0 आणि थर्ड रो आहे मायनस 1 0 1. किंवा कॉलम मध्ये जर असं लिहिता आलं तर कसं म्हणता येईल, फर्स्ट कॉलम 7 मायनस 1 मायनस 1, सेकंड कॉलम मायनस 3 1 0, थर्ड कॉलम मायनस 3 0 1. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सने ए इनवर्सला मल्टिप्लाय केलं तर ए इनवर्स येणार आणि ए इनवर्स इज इक्वल टू मॅट्रिक्स फर्स्ट कॉलम 7 मायनस 1 मायनस 1, सेकंड कॉलम मायनस 3 1 0, थर्ड कॉलम मायनस 3 0 1. तर हा आला दिलेल्या मॅट्रिक्सचा ए इनवर्स. आता हे जे आन्सर आहे हे फाइंड केलेला इनवर्स बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं, तर ए मॅट्रिक्स आणि ए इनवर्स फाइंड केलेला यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि ते जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आय येत असेल तर आपण फाइंड केलेला ए इनवर्स काय आहे, बरोबर आहे. असं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारू शकता. फाइंड द इनवर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. मग तुम्ही कुठल्याही मेथड रो ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड करू शकता किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने पण फाइंड करू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड तुम्ही काय करायचे, अप्लाय करायची. आता पुढची मेथड जी आहे, इनवर्स ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. मग ॲडजॉइंट मेथड काय सांगते, तर आपण 11वीला मायनॉर फाइंड केले, को फॅक्टर फाइंड केले ऑफ एन एलिमेंट्स ऑफ ए मॅट्रिक्स. 11वीमध्ये आपण जर डिटर्मिनंट दिलेला असेल, स्क्वेअर डिटर्मिनंट असेल, तर त्या स्क्वेअर डिटर्मिनंटचे प्रत्येक एलिमेंटचे आपण काय फाइंड केले, मायनॉर फाइंड केले आणि को फॅक्टर्स फाइंड केले. तर सेम इथे तर पण आहे मॅट्रिक्समध्ये. मायनॉर कसे फाइंड करायचे, को फॅक्टर कसे फाइंड करायचे, प्रत्येक जो मॅट्रिक्स आहे त्या प्रत्येक एलिमेंटचे मायनॉर कसे फाइंड करायचे आणि को फॅक्टर कसे फाइंड करायचे. तर पाहूया. सुरुवातीला मायनॉर अँड को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट्स. मग पहा डेफिनेशन काय, द मायनॉर ऑफ एन एलिमेंट ऑफ ए आय जी ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स कॅपिटल E is equal to matrix EIG is the determinant obtained by deleting ith row and jth column of the matrix E, and it is denoted by MIG. That's EIG या एलिमेंटचा मायनॉर म्हणजेच काय, तर डिटर्मिनंट ऑब्टेन बाय डिलीटिंग ith रो अँड jth कॉलम ऑफ द मॅट्रिक्स E, आणि त्यालाच आपण डिनोट कशाने करतो, MIG. म्हणजे तो एलिमेंट जो आहे तो एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचे, डिलीट करायचे. राहिलेले एलिमेंट जे आहेत ते काय करायचे,
डिटर्मिनंट मध्ये लिहायचे आणि त्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेतलं की आपल्याला त्या एलिमेंटचा काय मिळणार आहे, मायनॉर मिळणार आहे. आणि मायनॉर जो आहे तो मायनॉर कशाने डिनोट करायचा, कॅपिटल MIG. त्यानंतर कोफॅक्टरची डेफिनेशन. The cofactor of a matrix Aij is given by, cofactor is denoted by capital Aij and is equal to minus 1 raised to I plus j into MIJ. I म्हणजेच रो आणि जे म्हणजेच कॉलम. कुठल्या रो मध्ये आणि कॉलम मध्ये आहे त्यानुसार त्याचा कोफॅक्टर फाइंड करायचा. तर ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन लक्षात ठेवा कोफॅक्टरची. कोफॅक्टर इज डिनोटेड बाय कॅपिटल AIJ इज इक्वल टू minus 1 raised to I plus j into MIJ. त्यानंतर adjoint of a matrix. If A matrix is equal to matrix AIJ of order 3, then adjoint of matrix A is denoted by adjoint of capital A. Here adjoint of capital A is equal to transpose of cofactor matrix. adjoint of A म्हणजेच ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला काय मिळणार आहे, ऍडजॉइंट मिळणार आहे. मग फर्स्ट मॅट्रिक्स जो आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स तो काय करायचा, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय करायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. त्यानंतर where Aij denote the cofactor of Aij. If A is a non-singular matrix, A जर non-singular matrix असेल, then non-singular म्हणजे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येत असेल, then A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. तर A inverse is equal to 1 upon determinant of E into adjoint of A. यालाच म्हणायचं find the inverse of a matrix by using adjoint method. हा जो फॉर्म्युला आहे इनव्हर्स फाइंड करायचा जी मेथड आहे या मेथडला काय म्हणायचं तर adjoint मेथड म्हणायचं. पाहूया आता असंच एक्झाम्पल यावरती. क्वेश्चन आहे फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स दिलेला आहे -2/2 चा आहे -1 2, सेकंड रो आहे -3 4. आता या मॅट्रिक्सचा काय करायचं आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करताना काय करायचा, दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स फर्स्ट रो E11 E12 E21 E22. आता E11 म्हणजेच काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधील इलेमेंट. E12 म्हणजे काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम मधील इलेमेंट. E21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम मधील इलेमेंट आणि E22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मधील इलेमेंट. मग आता बाय डेफिनेशन ऑफ कोफॅक्टर्स Aij is equal to -1 raised to I plus j into Mij. आता मग फर्स्ट I equal to 1 j equal to 1 घेतलं. A11 is equal to -1 raised to 1 plus 1 into M11. आता M11 म्हणजेच काय, A11 जो एलिमेंट आहे हा -1, या -1 चा मायनॉर. आता -1 जो एलिमेंट आहे तो कुठल्या कॉलम मध्ये आणि कुठल्या रो मध्ये आहे
तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे तो रो आणि तो कॉलम काय करायचा, डिलीट करायचा. तो रो आणि कॉलम काय करायचा, डिलीट करायचा. मग राहिलेले जे एलिमेंट आहेत, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला, राहिलेले जे एलिमेंट आहे 4, तो असणार आहे मायनर ऑफ A11. मग -1^2 इंटू M11 ची व्हॅल्यू 4 आणि -1 चा स्क्वेअर म्हणजेच काय 1 येईल. 1 इंटू 4 म्हणजेच 4 येईल. तसंच आता सेकंड एलिमेंट फाइंड करूया, को फॅक्टर फाइंड करूया. A12 इज इक्वल टू डेफिनेशन -1^1 + 2 इंटू M12. आता M12 म्हणजेच हा एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे 2 त्याचा मायनर, म्हणजे तो फर्स्ट रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. तो रो आणि कॉलम काय करायचा, डिलीट करायचा. राहिलेले जे एलिमेंट आहे तो त्याचा मायनर असणार आहे. मग -3 काय आला, मायनर आला. कशाचा मायनर आला, तर A12 चा तो मायनर आला. मग -1^3 इंटू M12 ची व्हॅल्यू आली -3. -1^3 म्हणजे -1 -1 इंटू 3 दॅट इज +3. तसंच A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा -3. या -3 चा आपल्याला मायनर फाइंड करायचा आहे. मग मायनर काय आहे, तर फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो काय करायचा, डिलीट करायचा. राहिलेला जो एलिमेंट असणार आहे तो मायनर असेल. कशाचा, तर -3 एलिमेंटचा काय असणार आहे, तो मायनर असणार आहे. मग -1^2 + 1 इंटू M21. आता -1^3 इंटू M21 ची व्हॅल्यू आली 2 आणि -1^3 म्हणजेच -1 इंटू 2 म्हणजेच -2. आणि लास्ट आता A22 इज इक्वल टू -1^2 + 2 इंटू M22. M22 म्हणजे हा 4 एलिमेंट जो आहे याचा मायनर फाइंड करायचा आहे. म्हणजे तो सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये आहे. राहिलेले एलिमेंट काय करायचे, डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. मग डिटर्मिनंट मध्ये ओनली -1च येईल, म्हणून -1 काय आला, 4 चा मायनर आला. मग -1^4 इंटू -1, -1^4 म्हणजेच 1 येईल आणि 1 इंटू -1 म्हणजेच -1. तर आपण प्रत्येक एलिमेंटचे काय फाइंड केले, को फॅक्टर फाइंड केले. Therefore, cofactor matrix is equal to C matrix म्हणजे cofactor matrix. आणि फर्स्ट रो आला 4 3, सेकंड रो आला -2 -1. असंच आपण एक सेकंड एक्झाम्पल घेऊया. 3x3 चा मॅट्रिक्स आहे. मग त्याचे आपल्याला मायनर, त्याचे कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. मग ए मॅट्रिक्स जो आहे तो इज इक्वल टू लिहिला A11 A12 A13, सेकंड रो A21 A22 A23 A31 A32 A33. मग मला को फॅक्टर फाइंड करायचे. मग बाय डेफिनेशन ऑफ को फॅक्टर Aij इज इक्वल टू -1^i + j इंटू Mij. मग A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये एलिमेंट म्हणजे हा 1, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, को फॅक्टर फाइंड करायचा आहे. मग डेफिनेशन आहे -1^1 + 1 इंटू M11. आता M11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे त्याचा मायनर. आता फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे ते डिलीट करायचे. राहिलेले एलिमेंट जे आहेत 3 5 आणि 0 1 डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची, एक्सपान्शन घ्यायचं. 3 इंटू -1 आणि -0 इंटू 5 म्हणजे 0 -3 येईल. म्हणून -1^2 म्हणजेच 1 येईल आणि M11 ची व्हॅल्यू -3 इज इक्वल टू -3. तसंच सेकंड को फॅक्टर फाइंड केला A12 इज इक्वल टू -1^1 + 2 इंटू M12. आता -1^1 + 2 म्हणजे 3, -1^3 म्हणजेच -1 येईल. आता M12 म्हणजेच कुठला,
फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे -1 याचा आपल्याला मायनर फाइंड करायचा. आता मायनर कसा फाइंड करायचा, तर तो इलेमेंट जो आहे तो कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि तो कॉलम काय करायचा, डिलीट करायचा. मग इथे पाहिलं तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर डिलीट केला, राहिले इलेमेंट -2 5 आणि -2 -1 ते डिटर्मिनंट मध्ये लिहिले. -2 इंटू -1 प्लस 2 -2 इंटू -2 इंटू 5 म्हणजे प्लस 10 येईल. 2 प्लस 10 दॅट इज 10 येईल आणि 2 प्लस 10 आणि -1 रेज टू -1 इंटू 12 दॅट इज -12. असं सेकंड को फॅक्टर मी फाइंड केला. असं थर्ड को फॅक्टर फाइंड करूया. A13 इज इक्वल टू डेफिनेशन नुसार -1 रेज टू 1 प्लस 3 इंटू M13. -1 रेज टू 4 म्हणजे 1. आता M13 हा आहे सेकंड फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये. हा 2चा आपल्याला काय करायचा आहे, मायनर फाइंड करायचा आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केला, राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घेतली, त्याचं एक्सपान्शन घेतलं. -2 इंटू 0 म्हणजे 0 येईल. -2 इंटू 3 म्हणजे -6 मायनस इंटू मायनस काय येईल, प्लस येईल म्हणून +6 येईल. 0 प्लस 6 दॅट इज 1 इंटू 6 दॅट इज 6 येईल. तसंच सेकंड रोचे एलिमेंट जे आहेत त्याचे को फॅक्टर्स फाइंड करायचे. A21 -1 रेज टू 2 प्लस 1 इंटू M21 -1 रेज टू 3 म्हणजेच -1. आता M21 हा आहे फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो मध्ये. ते जे इलेमेंट रो आणि कॉलम आहे तो डिलीट केला, राहिलेले इलेमेंट कुठले आहेत, -1 2 0 -1 त्यांचं एक्सपान्शन घेतलं तर येईल मायनस मायनस प्लस होईल. 1 -0 1 -0 आणि -1 इंटू 1 दॅट इज -1. तसंच A22 एलिमेंट फाइंड केला. -1 रेज टू 2 प्लस 2 इंटू M22. M22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे 3 त्याचा को मायनर फाइंड करायचा आहे. म्हणजे तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा, राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट कुठले राहिले तर 1 2 -2 -1 म्हणजेच -1 आणि +4 -1 +4 दॅट इज 3 येईल आणि 3 इंटू 1 3 येईल. तसं थर्ड रोचे एलिमेंट फाइंड करायचे. थर्ड रोचं एलिमेंट काय येईल, A31 इज इक्वल टू -1 रेज टू 3 प्लस 1 इंटू M31 -1 रेज टू 4 म्हणजेच 1 येईल. आता M31 म्हणजेच हा -2 -2 आहे फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो मध्ये. तो रो आणि कॉलम डिलीट केले, राहिलेले एलिमेंट जे आहेत -1 2 3 5 डिटर्मिनंट मध्ये घेतले, त्याचं एक्सपान्शन घेतलं. -5 -6 -5 -6 -5 -6 म्हणजेच -11 येईल. -11 इंटू 1 दॅट इज -11. असेच पुढचे जे एलिमेंट आहेत को फॅक्टर्स आहेत. A32 तो फाइंड करा, तो -9 येईल. A33 तो फाइंड करा येईल 1. मग therefore को फॅक्टर मॅट्रिक्स C इज इक्वल टू, मग फर्स्ट रो लिहायचा -3 -12 6 -1 3 2 -11 -9 1. अशा प्रकारे 2 मार्क्ससाठी अशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात. को फॅक्टर तुम्हाला व्यवस्थित फाइंड करता आला तर पुढे जो इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचा तो इनव्हर्स तुमचा बरोबर येईल. आता एक्झरसाइज आहे. एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पल आहेत पहा. हे 2 एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. पहिले, फाइंड दी मॅट्रिक्स ऑफ दी को फॅक्टर फॉर दी फॉलोइंग मॅट्रिक्स. म्हणजे को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. आता जे एक्झाम्पल घेतले त्या टाईपचे आहेत ते फाइंड करा. त्यानंतर पुढचं आहे फाइंड दी ऍडजॉइंट ऑफ दी फॉलोइंग मॅट्रिसेस. ऍडजॉइंट मॅट्रिक्स म्हणजे काय, को फॅक्टर मॅट्रिक्सचा काय करायचा, ट्रान्सपोज फाइंड करायचा आणि
तो असतो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. मग प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड करा, त्याचा ट्रान्सपोज घ्या, तो असतो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे, ए मॅट्रिक्स दिलेला आहे, ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड करा. ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड कसं करायचं, तर ए मॅट्रिक्स जो आहे या ए मॅट्रिक्सचे प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड करायचे आणि कोफॅक्टर फाइंड केल्यानंतर त्याचा काय करायचा, ट्रान्सपोज घ्यायचा, तो असतो आपला ॲडजॉइंट ऑफ ए. मग व्हेरीफाय करायचे. मग ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करा, तो डिटर्मिनंट किती येतो तो पहा. त्यानंतर व्हेरीफाय करायचंय, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर हे काय करायचं, व्हेरीफाय करायचं. यांचं मल्टिफिकेशन घ्या, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए किंवा ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए घेतलं तर याची व्हॅल्यू असते डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. तर परीक्षेला एक शॉर्टकट म्हणून बी तयार होईल, शॉर्टकट फॉर्म्युला एक तयार होईल. ए मॅट्रिक्स दिलेला असेल तर ए मॅट्रिक्स दिलेला असेल आणि आपल्याला फाइंड करायचं असेल ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, तर काय येईल, तर डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा. तर आता हे जे आपण दुसरी मेथड स्टार्ट केलेली, फाइंड द इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड, फक्त आपण त्यावरती कोफॅक्टर कसे फाइंड करायचे, ॲडजॉइंट कसे फाइंड करायचे ते पाहिलेले. आता यापुढचा जो भाग आहे, दिलेला मॅट्रिक्स जर असेल तर त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा फाइंड करायचा बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड, तर ती जे मेथड आहे आपण पुढच्या तासाला पाहूया. त्यावरती काही एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आता थांबू आपण. थँक्यू.